संख्याज्ञांमधील प्रकरण 3 समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या या संख्या आपल्याला बघायच्या आहेत यामध्ये. तर पहिला संख्यांचा प्रकार आहे समसंख्या. तर समसंख्या कशाला म्हणायचं, तर ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो, 2ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या असं म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांना 2ने भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 अशा. आणि या समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो. कोणताही एक अंक यापैकी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक या समसंख्यांच्या एकक स्थानी असतो. यांना समसंख्या असं म्हणायचं. 2ने निशेष भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. ज्या संख्यांना 2ने भाग जातो त्यांना समसंख्या, आणि ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. आणि या विषम संख्यांना जर भाग घालवला तर बाकी नेहमी यांची एक उरते. तर हे जे वाक्य हे अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न येईल की बाकी नेहमी एक कोणत्या संख्यांची येते, तर बाकी नेहमी एक ही विषम संख्यांची येते. विषम संख्यांची बाकी नेहमी एक येत असते, हे महत्त्वाचं आहे. तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक नसेल तर त्या संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 अशा. विषम संख्यांच्या एकक स्थानी इथं खाली दिलेल्या बघा 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. जे 0, 2, 4, 6, 8 नसतं तर यांच्या एकक स्थानी विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतो. त्यानंतर पुढचा संख्यांचा प्रकार आहे मूळ संख्या. ज्या संख्यांचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, तर इथं 5 ही संख्या जर आपण घेतली तर 5चे विभाजक कोणते आहेत, म्हणजे 5 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो, तर 5ला 1ने आणि 5ने या दोनच संख्यांनी भाग जातो. 5 दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये नाही आहे. म्हणजे 1ने आणि 5ने या दोन संख्यांनीच भाग जातो, म्हणजे हे दोनच विभाजक 5चे आहेत. म्हणजेच या संख्येला 5ला त्यामुळं मूळ संख्या असं म्हणतात. 1 ते 100मध्ये अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. पुढचा संख्यांचा प्रकार आहे संयुक्त संख्या. 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. आपण मूळ संख्या म्हणजे बघितलं ज्याच्यामध्ये फक्त 2च विभाजक असतात, आणि संयुक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. उदाहरणामध्ये मी संख्या घेतो 10. तर आता या 10 या संख्येचे विभाजक बघा किती आहेत. 1, त्याच्यानंतर 2ने भाग जातो 2 पंचे 10, 2, 3च्या पाड्यामध्ये नाही, 4च्या नाही, 5 2 10, त्याच्यानंतर 10 एके 10. म्हणजे या 10चे विभाजक 1, 2, 5 आणि 10 हे आहेत. म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. म्हणून 10ला संयुक्त संख्या असं म्हणतात. आणि 1 ते 100मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. का? कारण एक ही संख्या जी आहे ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यामुळं 74 संयुक्त संख्या आणि 25 मूळ संख्या आहेत. आणि शेवटचं बघा 8वा मुद्दा, 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे.
मूळ संख्यांच्यामध्ये फक्त एकच सम मूळ संख्या आहे. म्हणजे ही दोन्ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे, अशी ही एकमेव संख्या आहे. पुढचा संख्यांचा प्रकार आहे जोडमूळ संख्या किंवा या जोडमूळ संख्यांनाच जुळ्या मूळ संख्या असे देखील म्हटलं जातं. तर मूळ संख्यांच्यामध्ये म्हणजे कोणत्याही दोन मूळ संख्या घेतल्या त्यांच्यामध्ये जर दोनचा फरक असेल, दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरण घेऊया आपण एक. बघा, 3 आणि 5 या दोन संख्या जर घेतल्या तर याच्यामध्ये 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही देखील मूळ संख्या आहे आणि या दोन मूळ संख्यांच्यामध्ये दोनचा फरक आहे. 3 आणि 2 5 यांच्यामध्ये दोनचा फरक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय मग? तर ज्या संख्यांच्यामध्ये दोनचा फरक आहे आणि त्या दोन्ही संख्या मूळ आहेत अशा संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हटलं जातं. 1 ते 100 मध्ये अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. त्या कोणत्या आहेत बघा 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या? तर पहिली जोडी 3 5 ही आहे, दुसरी जोडी 5 7 ही आहे, त्याच्यानंतर 11 13 ही आहे, त्याच्यानंतर 17 आणि 19 ही जोडी आहे, त्याच्यानंतर 29 31, त्याच्यानंतर 41 43, 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर 59 61 ही एक जोडी आहे आणि शेवटची 71 73. अशा 8 जोड्या 1 2 3 4 5 6 7 8 अशा 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत, त्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढचा संख्यांचा प्रकार आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्यांच्यामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे अशा संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये इथं दोन संख्या घेतो मी आता, 28 आणि 75. आता या 28चे विभाजक कोणते आहेत? तर 1 ने भाग जाईल, 2 ने जातो, 14 2 28, 3 ने भाग जाणार नाही, 4 7 28, 4 ने भाग जाईल, 5 ने नाही जाणार, 6 ने नाही, 7 चौक 28, त्याच्यानंतर 8 ने भाग जाणार नाही, 9 ने नाही जाणार, 10च्या पाड्यात नाही, 11च्या नाही, 12 13 14, 14च्या पाड्यात आहे आणि 28च्या पाड्यात. अशा या एवढ्याच संख्यांनी या संख्येला 28ला भाग जाईल. त्याच्यानंतर 75चे विभाजक आपण लिहूया. 1, त्याच्यानंतर 2 ने भाग जाणार नाही, 3 ने जाईल, 15 त्रिक 25 त्रिक 75 3, त्याच्यानंतर 4 ने नाही, 5 ने जाईल, 15 5 75, 6 ने नाही जाणार, 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने नाही जाणार, त्याच्यानंतर 15 5 75, 15 ने जाईल, त्याच्यानंतर 25 त्रिक 75, 25 ने जाईल आणि 75. आता या दोन्ही विभाजकांच्या मध्ये समान कोणता विभाजक आहे, समान कोणकोणते विभाजक आहेत हे बघायचं आपल्याला. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे पण खाली इथं 2 नाही आहे, इथं 4 आहे, इथं 4 नाही आहे, 7 आहे, इथं 7 नाही आहे, 14 आहे, 14 नाही आहे, इथं 28, इथं नाही 28. म्हणजे यांच्यामध्ये समान काय आहे? तर 1 हा एकच विभाजक समान आहे. म्हणून 28 आणि 75 या दोन संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. लक्षात येते का बा? ज्यांच्यामध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं.
म्हणजे सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो आणि लसावी हा त्यांच्या गुणाकाराएवढा असतो. समान यांच्यामध्ये बघा एकच आहे फक्त 1 हे, म्हणून या सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आणि सहमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये कोणत्याही जर आपण 2 क्रमवार संख्या घेतल्या, क्रमाने येणाऱ्या 2 संख्या घेतल्या तर त्या सहमूळ संख्या असतातच. उदाहरणामध्ये 23, 24 या क्रमाने येणाऱ्या 2 संख्या आहेत, या सहमूळ संख्या असतातच. त्याच्यानंतर 73, 74 किंवा 79, 80 अशा क्रमाने येणाऱ्या जर 2 संख्या घेतल्या तर त्या नेहमी सहमूळ संख्या असतातच. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला एक वाक्य दिलं आहे बघा. एखाद्या संख्येला 2 सहमूळ संख्येने भाग जात असेल तर त्याच संख्येला त्याच्या गुणाकारानेही भाग जातो. म्हणजे काय तर बघा, 2 मी सहमूळ संख्या घेतो, 3 आणि 4 ही एक संख्या घेतली आणि 3 आणि 4ने भाग जाणारी एक संख्या घेऊया आपण, 36 घेऊया. तर 3ने 36ला भाग जातो, 12 36 आणि 4 9 36, 4ने सुद्धा भाग जातो. म्हणजे या दोन्ही संख्येने, या 2 सहमूळ संख्या 3 आणि 4 क्रमाने येणार आहेत त्याच्यामुळं, आणि या संख्येने 36ला भाग जातो, म्हणजे यांच्या गुणाकाराने, म्हणजे यांचा गुणाकार किती, 3 चौक 12, तर 12ने 36ला भाग जातो, 12 36 बघा भाग जातोय का नाही, जातोय, 12 36 हा आपल्याला एक नियम दिलेला आहे. अशा प्रकारे या प्रकरणाची थोडक्यात माहिती आपल्याला सांगता येईल. सराव संच 1.3 आपण सोडवणार आहोत. प्रश्न 1 बघा. 45,960 या संख्येस खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे 45,960. आता या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही हे बघायचं आहे. तर पहिला पर्याय 2 व 3. 2 या संख्येला भाग जातो की नाही बघूया पहिल्यांदा आपण. तर या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो, कारण संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो. त्यामुळं या संख्येला 45,960ला 2ने भाग जातो. त्याच्यानंतर 3ची बघा, 3ची कसोटी काय आहे तर संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि ती बेरीज 3च्या पाड्यात आहे का हे बघायचं आहे. 4 आणि 5 9, 9 9 18, 18 आणि 6 24 आणि 0 24च. मग 24 3च्या पाड्यात आहे का, आहे, 3 8 24, म्हणजे 45,960ला 3ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय 3 व 5. आत्ताच आपण बघितलं 3ने या संख्येला भाग जातो, त्यामुळं दुसरा पर्याय पण येणार नाही. त्याच्यानंतर फक्त 5ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असतो त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मग या संख्येच्या एकक स्थानी 0 म्हणजे या संख्येला 5ने भाग जाईल. आता आपण हे 3 पर्याय बघितले, या तिन्ही पर्यायाने या 45,960ला निशेष भाग जातो. राहिला पर्याय चौथा फक्त 7, म्हणून याचं उत्तर पर्याय 4 फक्त 7 हे येईल. प्रश्न 2. 3,241 यानंतर येणारी पुढील 15वी समसंख्या कोणती. तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे 3,241 आणि या संख्येनंतर येणारी पुढील 15वी समसंख्या विचारलेली. तर आपल्याला पहिल्यांदा ही दिलेली संख्या आहे ती विषम संख्या आहे आणि आपल्याला 15वी समसंख्या पुढील काढायची. मग पहिल्यांदा आपण ही जी विषम संख्या आहे त्याच्या पुढील सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढची जी समसंख्या आहे ती पहिल्यांदा घ्यावी लागेल. 3,241मध्ये 1 मिळवलं की याच्या पुढील समसंख्या आपल्याला मिळेल. 3,242 ही पहिली समसंख्या, या 3,241 नंतरची पहिली समसंख्या असणार आहे. आता आपल्याला सांगितलेली 15वी आपण आत्ता पहिली काढली, त्याच्यामुळं ह्या 15मधून 1 वजा करावं लागेल. 15मधून 1 वजा केले 14 राहिले.
म्हणजे आता या 3242 नंतरची 14वी समसंख्या आपल्याला बघायची आहे. मग 14वी समसंख्या जर काढायची असेल पुढील, तर या 3242 मध्ये पुढील आहे म्हणून अधिक म्हणजे बेरीज करावी लागेल. 14वी संख्या सांगितलेली आहे म्हणून या 14ची दुप्पट या 3242 मध्ये मिळवावी लागेल. मग 3242 अधिक 14 दोन्ही 28 या दोन संख्यांची बेरीज केली तर आपल्याला 15वी समसंख्या मिळेल. 3242 अधिक 28 3270 येईल. 3270 पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 3. 3892च्या मागील 10व्या विषम संख्येची दुप्पट किती? तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे 3892 आणि या संख्येच्या मागील 10व्या विषम संख्येची दुप्पट काढायची. तर ही दिलेली संख्या जी आहे ती सम आहे आणि आपल्याला विचारलेले 10व्या विषम संख्येची दुप्पट म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ह्या संख्येच्या ही समसंख्या त्याच्या मागील विचारलेले विषम संख्या काढावी लागेल मागील. म्हणून पहिल्यांदा -1 करून घ्या, मागील सांगितलेले आहे म्हणून. पुढील सांगितले असेल तर अधिक करायचं आहे आणि मागील सांगितले असेल तर वजा करायचे. मग इथं समसंख्या आहे ती विषम संख्या याच्या मागील मिळवण्यासाठी पहिल्यांदा आपण 1 वजा करूया म्हणजे उत्तर येईल इथं 3891. आता त्याच्यानंतर आपल्याला 10वी विषम संख्या सांगितली होती. आपण 1 आत्ता वजा केलेला आहे त्याच्यामुळं आता इथं 10च्या ऐवजी आपल्याला 9वी विषम संख्या मागील काढावी लागेल. 10 वजा 1 9 म्हणजे 9वी विषम संख्या आता आपल्याला काढावी लागेल. तर 9वी विषम संख्या काढण्यासाठी 3891 मधून मागील सांगितलेले असल्यामुळं वजा करावे लागेल. किती वजा करावे लागेल तर ही 9वी संख्या आपल्याला काढायची तर 9ची दुप्पट आपल्याला वजा करावी लागेल. 3891 वजा 9 दोन्ही 18 मग यांची वजाबाकी किती येईल 3891 वजा 18 11तून 8 गेले 3 8तून 1 गेला 7 8 8 आणि 3 3 म्हणजे संख्या येईल 3873 आणि संख्या आली 3873 त्या विषम संख्येची दुप्पट काढायची म्हणजे या 3873ची दुप्पट गुणिले 2 करावे लागेल. 2 त्रिक 6 2 साती 14 हातच्याला 1 2 8 16 आणि 17 हातच्याला 1 2 त्रिक 6 आणि 7 म्हणजे उत्तर आलं 7746 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4. 430 नंतर पुढील येणाऱ्या 6व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? तर आपल्याला संख्या दिली किती 430 आणि याच्यानंतर पुढे येणारी 6वी विषम संख्या तिचं वर्गमूळ. आता ही संख्या जी दिलेली आहे ती आहे सम, आपल्याला विचारलेले आहे विषम म्हणून पहिल्यांदा आणि पुढील विचारलेले असल्यामुळं पहिल्यांदा अधिक 1 करतो मी 431 म्हणजे ही आपल्याला आता विषम संख्या मिळाली. आता सांगितलेली होती 6वी आपण एक पहिली काढली त्याच्यामुळं वजा 1 करूया 5 म्हणजे आता आपल्याला या 431 नंतरची 5वी विषम संख्या काढावी लागेल. मग 431 पुढील सांगितले म्हणून बेरीज करायची अधिक 5वी विषम संख्या काढायची म्हणजे 5ची दुप्पट मिळवावी लागेल. 431 अधिक 5 दोन्ही 10 431 अधिक 10 441 400 संख्या आली 441 त्या संख्येचं वर्गमूळ मग 441चं वर्गमूळ किती आहे 21 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न 5. 2635च्या मागील 6वी सम व पुढील 6वी सम संख्या यांच्यातील फरक किती? तर आपल्याला संख्या पहिल्यांदा दिलेली किती 2635
या 2635च्या मागील 6वी सम, पहिल्यांदा ते आपण 6वी सम काढूया मागील. तर आता ही संख्या आहे विषम आणि आपल्याला 6वी सम संख्या काढायची मागील, म्हणून पहिल्यांदा -1 करावं लागेल म्हणजे आपल्याला समसंख्या मिळेल. 2634 येईल. त्याच्यानंतर आता 6वी सांगितली होती आपण, आता पहिली काढली म्हणजे आपल्याला -1 करावे लागेल 5वी. म्हणजे आता या 2634च्या मागील 5वी आपल्याला संख्या समसंख्या काढायची. तर 2634च्या मागील विचारलेले म्हणून वजा करावे लागेल. 5वी म्हणजे 5ची दुप्पट, याच्यातून वजा करायची. 2634 वजा 5 दोन्ही 10. 2634 मधून 10 गेले की 2624 राहतील. म्हणजे 6वी समसंख्या येईल 2624. त्याच्यानंतर पुढील 6वी समसंख्या काढायची. तर संख्या 2635 आहे. 2635 पुढील, आता ही विषम आहे आणि पुढील 6वी सम काढायला सांगितलं आहे. पुढील सांगितलेलं त्याच्यामुळं अधिक पहिल्यांदा 1 करावं लागेल. ही विषम संख्या ही सांगितलेली सम आहे म्हणून अधिक 1 केलं. 2636 येईल. आता 2636 याच्या पुढील आपल्याला 5वी समसंख्या काढावी लागेल, कारण आपण ही पहिली काढलेली आता. तर पहिल्यांदा 6वी सांगितली होती, पहिली आपण काढलेली आहे त्याच्यामुळे 1 वजा करूया. 5वी समसंख्या आपल्याला काढावी लागेल आता 2636 नंतरची पुढील सांगितलेली. तर 2636 पुढील सांगितलेले म्हणून अधिक करूया. कितवी आता 5वी काढायची म्हणजे 5ची दुप्पट आपल्याला मिळवावी लागेल. 2636 अधिक 5 दोन्ही 10. 2636 मध्ये 10 मिळवल्यानंतर 2646 येईल. आपल्याला दोन्ही संख्या मिळाल्या, यांच्यातील फरक काढायचा आहे आपल्याला. तर 2646 मधून आपल्याला 24 वजा करायचे. 2646 वजा 2624. 6 मधून 4 गेले 2, 4 मधून 2 गेले 2, 0 0 0 येईल 22. म्हणजे याच्यातील फरक किती येईल? 22 हा फरक येईल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 6. 5337 नंतर येणारी 5वी समसंख्या व 11वी समसंख्या यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? तर आपल्याला संख्या दिलेली आहे 5337. यानंतर सांगितले यानंतर येणारी 5वी समसंख्या काढायची आणि 11वी समसंख्या काढायची. ही संख्या आहे विषम. आता याच्यानंतरची 5वी समसंख्या काढायची आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा नंतरचे आहे म्हणून पहिल्यांदा अधिक 1 करूया म्हणजे आपल्याला समसंख्या मिळेल. 5338 येईल. त्याच्यानंतर आता 5वी समसंख्या सांगितली होती, पहिली आपण काढली म्हणजे आता चौथी काढावी लागेल. 5 मधून पहिल्यांदा 1 वजा केला, चौथी काढावी लागेल. 5338 नंतरचे असल्यामुळे अधिक करावं लागेल. चौथी म्हणजे 4ची दुप्पट मिळवावी लागेल. 5338 अधिक 4 दोन्ही 8. 5338 मध्ये 8 मिळवल्यानंतर उत्तर येईल 5346. 5346 ही 5वी येईल. त्याच्यानंतर आपल्याला 11वी समसंख्या काढायची. तर ही आपण पहिली काढलेली आहे त्याच्यामुळे 11 मधून 1 वजा करावे लागतील पहिल्यांदा. 11 वजा 1 म्हणजे आता 10वी काढावी लागेल. मग 5338 अधिक 10वी सम काढायची पुढील म्हणून बेरीज करावी लागेल. 10ची दुप्पट मिळवावी लागेल यामध्ये. 10 दोन्ही 5338 अधिक 10 दोन्ही 20. 5338 मध्ये 20 मिळाल्यानंतर 5358 येतील.
म्हणजे 11वी समसंख्या येईल 5358. आता आपल्याला सांगितलेलं आहे काय, या दोन्ही संख्यांच्या मधील म्हणजे या 5व्या समसंख्येतील आणि 11व्या समसंख्येतील दशक स्थानच्या अंकामधील फरक. या ठिकाणी इथला दशक स्थानचा अंक आहे 5 आणि या संख्येतील दशक स्थानचा अंक आहे 4. यांच्यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी 5 वजा 4 यांच्यामध्ये फरक येईल 1चा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 7. लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? तर लहानात लहान सममूळ संख्या ही 2 येईल. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे लहानात लहान. त्याच्यानंतर लहानात लहान विषम मूळ संख्या ही 3 येईल. 3 ही विषम आहे आणि मूळ संख्या पण आहे. यांच्यातील फरकाचा वर्ग, यांच्यातील फरक येईल 1. 1चा वर्ग, 1चा वर्ग 1च येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 8. 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती? तर पहिल्यांदा 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आपल्याला काढावी लागेल. तर 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ही 97 येईल. 97 ही येईल. त्याच्यानंतर 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या ही 100 आहे. 100 मूळ नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये अधिक 1 करून बघूया कोणती संख्या येईल. 101 येईल. तर 101 ही संख्या मूळ आहे. याच्यामध्ये वजा 1 केलं तर 99 येईल, ती 2 अंकी संख्या होईल आणि ती मूळ पण नाही. अधिक 1 केलं तर 101 येईल. 101 ही मूळ संख्या आहे आणि लहान येईल. आता काय सांगितलं तरी लहानात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती? तर यांच्यामधील फरक 101 मध्ये आणि 97 मध्ये कितीचा फरक येईल? तर 4चा फरक येईल. पर्याय क्रमांक